छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्टला मोठा उठाव होणार असल्याचा दावा केलाय। राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज आंतरवली सराटी येथे येणार असून अंतिम आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केलंय। आंदोलन शांततेत झालं पाहिजे, मात्र त्याची ताकद देशाने पाहावी असंही जरांगे म्हणाले। आंदोलनाच्या नावाखाली कोणालाही पैसे देऊ नयेत असं आवाहनही त्यांनी केलंय। दरम्यान छत्रपती संभाजी महाराजांच्या शिल्पाच्या मुद्द्यावरून सरकार आणि प्रशासनावर प्रश्न उपस्थित करत शिल्प हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे। तर पेपरफुटीच्या मुद्द्यावर सरकारवर आरोप करत 29 ऑगस्टला सरकारचा माज उतरवणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। आपलं गाव घरोघरी जाऊन सांगा, आपण आपल्या शहरात घरोघरी जाऊन सांगा, मराठ्यांनी एकमेकाला फोन करून सांगा, एकमेकाला निरोप पाठवून सांगा की सगळ्यांनी आंतरवालीच्या आंदोलनाला भेट द्यायला जायचे। आर पार की लढाई अंतिम फाईट ही आता पाटील काल आपण अभ्यासकांची बैठक घेतली होती, यावर दरवेळेस अनेक वेळेस विखे पाटील यांच्यावरती खूप मोठा भरोसा ठेवला होता। वेळोवेळी ते तुमच्या उपोषणासाठी देखील सोडण्यासाठी आलेले, मात्र तुमच्या दरवेळेस काय असतं, आंदोलक म्हणल्याच्या नंतर चर्चेला आल्यावरती विश्वास ठेवण्याची एक प्रक्रिया, समाजाला देण्याची एक प्रक्रिया। विश्वास ठेवला 3 वर्ष, आता मला रिझल्ट पाहिजे। रिझल्ट म्हणजे नेमका कसा पाहिजे? सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी, जे आर झाले त्याची अंमलबजावणी, जे 58 लाख कुणबी प्रमाणपत्र नोंदी आहेत त्याचे प्रमाणपत्र, जे रद्द झालेत त्याचे वैधता पाहिजे। मला गॅजेटियरचा आर काढला त्याप्रमाणे प्रमाणपत्र पाहिजे आणि व्हॅलिडिटी कशा देणार ते मला समोर सांगायचं। व्हॅलिडिटी देणार तर वेगळी कमिटी ना, ती स्क्रुटिनी कमिटी, त्याला न्यायालयीन दर्जा असतो। अरे बाबा, पण ते म्हणतात ना, हैदराबाद गॅजेटचा विषय बोलतोय मी। हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र दिलं तर व्हॅलिडिटी कशी देणार हे तिथं माहिती करून घेणार। हे तर माहिती आहे मला नोंदी सापडल्याचं, तिथं जिल्हा जात पडताळणी समिती देणार, पण त्याची नोंद सापडली। विषय हैदराबाद गॅजेटचा आहे, याच्यानुसार तुम्ही आमचं सरकारी दस्तऐवज स्वातंत्र्यपूर्व काळात याच्यानुसार प्रमाणपत्र देणार, व्हॅलिडिटी पण कशा देणार ते इथं सांगा। आणि प्रमाणपत्र द्यायला सुरुवात झाली का मी माझ्या मराठ्याला विचारणार। सातारा संस्थान, कोल्हापूरचे गॅजेटियरचे आर काढून अंमलबजावणी झाली का? पण फक्त ग्रॅज्युएशन आर काढून निर्णय होईल असं वाटतं आपल्याला। आता पण अनेक आर निघाले, ग्राम पातळीवर जी समिती आहे त्या समिती खरं तर काय, स्क्रुटिनी जी समिती असते ती डेप्युटी कलेक्टर लेवलची असते, त्यामध्ये डीवायएसपी असतात, आणि ही ग्रामसेवक लेवलच्या समिती दर्जा राहील। ते त्यांनी हे बघा, त्यांनी दर्जा दिलाय म्हणूनच अहवाल स्वीकारला गेलाय, म्हणूनच प्रमाणपत्र निघालेत। त्यांनी जर तिला दर्जा दिला नसता तर प्रमाणपत्र कसं काय मिळाले असते? कायद्यात रूपांतर। मग तेच म्हणतोय मी, व्हॅलिडिटी कशी देणार? मग ज्या वेळेस ग्राम स्तरीय ते समितीचा अहवाल येतो, त्यांचाच अहवाल तुम्ही व्हॅलिडिटीला ग्राह्य धरणार, त्यावेळेस ती कायद्याच्या चौकटीत ग्रामस्तरीय चौकशी समिती आली असा अर्थ होईल। तुम्ही व्हॅलिडिटी कशी देणार हे विचारणार ना मी, ते उत्तर देतील ना मला। कशी देणार ते सांगतील। की ग्रामस्तरीय सदस्य समितीनं जो अहवाल दिलाय तोच आम्ही ग्राह्य मानलाय की हे रक्ताचे नातेवाईक आहेत म्हणून यांना प्रमाणपत्र दिलंय, मग त्याचाच अहवाल ग्राह्य धरा ना व्हॅलिडिटीसाठी पण। आणि जर त्याचा ग्राह्य धरला तर ती समिती गावची कायद्याच्या चौकटीत येते, आता सध्या येत नाही। जाते पाटील उपोषण करताय, तुम्ही त्यांना भेटता ना, आपल्या आंदोलनात सहभागी व्हा असं? या महाराष्ट्रात प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार, समाजासाठी कोणी पण भांडू शकतो, कोणी पण भांडू शकतो, त्याला काही अडचण असायचं काही कारण नाही। कारण माझ्यावर थोडं कोण बोलतंय, बोलल्यावर माणूस बोलू शकतो, ते बिचारे काय बोलतच नाहीत, आपण का बोलायचं? पण या राज्यातला घराघरातला प्रत्येक माणूस सरकारला मराठ्यांच्या न्यायासाठी भांडू शकतो, ते अधिकार आहे प्रत्येकाचा। धन्यवाद। एक आव्हान करायचं राहील। कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदासाठी झालेल्या परीक्षेत तांत्रिक अडचणी आणि व्यवस्थेतील त्रुटीमुळे गोंधळ झाल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला आहे। तर रविवारी झालेल्या या परीक्षेला राज्यभरात सुमारे 11,000 विद्यार्थी, तर कोल्हापुरातील 3 केंद्रावर 675 विद्यार्थी बसले होते। मात्र तांत्रिक अडचणीमुळे अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केलाय।
20 गुणांच्या परीक्षेत काही विद्यार्थ्यांना अवघे 5 ते 6 गुण मिळाल्याचे त्यांचं म्हणणं आहे. तर 6 महिन्यापासून तयारी करूनही तांत्रिक त्रुटीमुळे भवितव्यावर परिणाम झाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. या प्रकरणी पुनर्परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या रजिस्ट्रार यांना निवेदन दिले. जगताप मी कोल्हापूर जिल्ह्यातून आहे. आमची काल 16 ऑगस्टला एक्झाम झाली टंकलेकरची. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलं जेव्हापासून जाहिरात पडले तेव्हापासून प्रॅक्टिस करायला लागलेत आणि 6 महिने झाले, 6 ते 7 महिने झालं मुलं पेपर टू स्क्रीन प्रॅक्टिस करतायत आणि अचानक तिथे गेल्यावर आम्हाला समजतंय की स्क्रीन टू स्क्रीन पेपर आहे, म्हणजे स्क्रीन टू स्क्रीन स्किल टेस्ट आहे. मग हे आधी पूर्वकल्पना याची द्यायला पाहिजे होती. फर्स्ट शिफ्टला जो पॅसेज आलेला तो पॅसेज, मी फर्स्ट शिफ्टला होती, तो पॅसेज इतकी आकडेवारी होती की आम्हाला रिदम पकडता येत नव्हतं, स्पीड आमचं लागत नव्हतं आणि सगळ्या तिन्ही शिफ्ट वाईज घेता म्हटल्यावर काठीने पातळी पण पॅसेजची तीच पाहिजे. प्रत्येक शिफ्टला वेगवेगळा पॅसेज होता आणि गोपनीयता राखली गेली नाहीये. त्यामुळं ही री एक्झाम व्हावी अशी आमची इच्छा आहे. 6 महिने झालं कितीतरी मुलांनी मेन्सच्या एक्झामवर पाणी सोडलं आणि का तर आपला पॅसेज बसतो 20 पैकी 20 मार्क काही मुलांना मिळत होती आणि तिथे गेल्यावर 0 मार्क. हे कितपत योग्य आहे त्याचा विचार केला जावा आणि पुन्हा री एक्झाम व्हावी एवढीच विनंती आहे आमची. ठाण्यात जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोटोग्राफर्स आणि पत्रकारांना शुभेच्छा देत एक छायाचित्र हे 1000 शब्दाच्या बरोबरीचं असतं असं त्यांनी म्हटलंय. छायाचित्रकार आपल्या जीवाची पर्वा न करता महत्त्वाच्या घटना टिपत असतात. त्यांची नजर ही तिसऱ्या डोळ्यासारखी असते असंही शिंदे म्हणाले. मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर कसाबचा फोटो प्रसिद्ध झाल्याने त्यांची ओळख पटल्याचं उदाहरण त्यांनी दिलंय. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळातही छायाचित्रकारांचं महत्त्व कायम असल्याचं त्यांनी नमूद केलंय. यावेळी पत्रकार भवन, टोल पास आणि पत्रकारांच्या घरासंदर्भातील विषय मार्गी लावल्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले. तसेच बदलते ठाणे, नवीन प्रकल्प आणि क्लस्टर प्रकल्पाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. सिंधुदुर्गच्या दोडामार्गे तालुक्यात तिलारी धरणातून पाणी सोडल्यानंतर घोटगेवाडी कोणाळकट्टा पुलावरून महिला आणि छोटा मुलगा वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुलावरून पाणी वाहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघंही वाहून गेल्याचं प्राथमिक माहिती आहे. गावातील काही तरुणांनी घटनेचं चित्रण केल्याने हा प्रकार समोर आलाय. याबाबत कोणाळचे उपसरपंच रत्नकांत करपे यांनी पोलिसांना माहिती दिली. आजच्या महाराष्ट्र बुलेटिन या बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.